सुप्रभात मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय। सकाळी सकाळी मस्त वातावरण झालं होतं, थंडी चालू झालेली आहे आणि त्याच्यात माझा बाबू गॅलरीमध्ये एवढ्या थंड वातावरणामध्ये छानपैकी जाऊन बसला होता। असो, त्याच्यानंतर त्याला दिसलं हे रॉकेट, हे खूप दिवसांनी दिसलं तर तो मला दाखवायला आला। ते मलाही खूप आश्चर्य वाटलं, कारण मीही खूप दिवसांनी, खूप वर्षांनी हे बघते आहे। तर आज होता आमचा सुट्टीचा दिवस, कारण आमचे बाबा होते घरी। तर एकांश बाबाला सुट्टी असल्यामुळे आज आम्ही बेत केला बाहेर जेवायचा। तर आम्ही इथे आलो होतो, आता एक्झॅक्टली त्या हॉटेलचं नाव मला आठवत नाही, पण हे कर्जतला हायवेलाच आहे। कर्जतला जसं आपण चौकाच्या इथून टर्न घेतो कर्जतला जायला, डीमार्टच्या पुढे, कर्जतचं जे डीमार्ट आहे त्याच्या पुढेच आपण टर्न घेतो, त्याच्यानंतरच हे छान असं हॉटेल आहे। आणि ह्या हॉटेलच्या समोर ना छान सजावट, म्हणजे बैलांचे, लाकडाचे बैल ठेवलेले आहेत। तर आज होता नॉनव्हेज, मी तर खाणार नव्हती, मी व्हेज खाणार होती। तर मिस्टरांनी असंपैकी नॉनव्हेज मागवलं होतं। स्टार्टिंगला घेतलं होतं मसाला पापड, आणि त्यांनी हे आम्हाला सर्व कॉम्प्लिमेंटरी दिलं होतं बरं का। जोपर्यंत आमची ऑर्डर येत नव्हती तोपर्यंत हे सर्व कॉम्प्लिमेंटरी होतं। तर छानपैकी माझ्या मिस्टरांनी मटण थाळी, ॲज युज्युअल काळं मटण असं काहीतरी ऑर्डर केलं होतं त्या थाळीमध्ये, आणि त्यांना ते सर्व आवडलं होतं। तिथे काळा पांढरा रस्सा आला होता, तर पांढरा रस्सा मी ट्राय केला बरं का, कारण तो नॉनव्हेज नव्हता। छानपैकी बऱ्यापैकी त्यात गरम मसाल्याचा मारा होता। आणि इथे माझी सुंदर अशी सजलेली व्हेज थाळीसुद्धा आलेली आहे। तर असं छानपैकी सर्व परिपूर्ण ताट असं त्यांनीच आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही अख्खी थाळी घ्या, नुसतं अशी भाजी किंवा रोटी घेऊ नका, म्हणजे ते तुम्हाला सुद्धा बरं पडेल। आणि एवढं सगळं खाल्ल्यानंतर संध्याकाळी मी ठरलं होतं काहीतरी पौष्टिक करायचं। तर मी छानपैकी गाजर दुधी किसून घेतला होता, तर गाजर टाकले होते, वाटाणे घेतले होते, लाल शिमला मिरची घेतली होती, आणि आपली लाल मसूर डाळ, तांदूळ आणि मूग डाळ ह्याच्यामध्ये हे सर्व भिजत टाकलं होतं। आणि आता मी तयारी करत होती फोडणीची। हे सर्व दुधी आहे बरं का, हे किसलेलं दुधी आहे, आणि त्यात गाजर किंचितचं टाकलं होतं गाजर, आणि त्याच्यानंतर लसूण छानपैकी असा किसून घेतला होता मी। हिरवे वाटाणे, आता छान थंडीचे हिरवे वाटाणे आलेले आहेत, आणि ही शिमला मिरची आहे, टोमॅटो नाही आहे, लाल शिमला मिरची मी टाकणार होती। तर मी इन शॉर्ट सुंदर अशी पौष्टिक अशी खिचडी करणार होती। त्याच्यात मी टाकलेलं कसुरी मेथी तर मला लागतेच खिचडीमध्ये, एनी हाऊ खिचडी माझी कसुरी मेथीशिवाय पूर्णच होत नाही। तर छानपैकी राई जिरं टाकून तडका केलेला आहे। याच्यात तुम्ही पाहिजे तर बटर थोडंसं ॲड करू शकता, पण मी रात्रीच्या वेळेला खात होती त्याच्यामुळे मी किंचितचं बटर ॲड केलं, जास्त नाही। दुपारच्या वेळेला जर तुम्ही खिचडी ही खाताय तर तुम्ही मस्तपैकी भरभरून बटर ॲड करू शकता। हे बघा, एवढंसंच बटर मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। खूप सुंदर टेस्ट येते मंडळी, ट्राय करून बघा। जेव्हा तुम्ही फोडणी देता कुठल्याही खिचडीला किंवा पुलावला, तेव्हा फोडणी म्हणजे आपण राई जिरं टाकल्यानंतर त्याच्यात बटर ॲड करायचं। हे मी खूप कमी प्रमाणात टाकलं। तर त्याच्यानंतर छानपैकी लसूण हा पूर्ण खरपूस होईपर्यंत, जोपर्यंत त्या लसणाचा वास त्या तेलामध्ये उतरत नाही तोपर्यंत ढवळिंग मस्तपैकी ढवळून घ्यायचं। मी सुद्धा छान ढवळून घेते आहे। खूप डिफिकल्ट असते एका हातात फोन घेऊन हे असं करणं, आणि इट्स ओके, आता थोड्या दिवसांनी मला सवय लागेलच। कसुरी मेथी टाकलेली आहे, वाटाणे टाकलेले आहेत, आणि लाल शिमला मिरची मी टाकून घेतलेली आहे। अशा प्रकारे सर्व मी टाकून घेतलेले आहे। आणि हो, इम्पॉर्टंट मीठ आता मी टाकत आहे त्याच्यामध्ये, का तर भाज्यांना सुद्धा ते मीठ व्यवस्थित लागावं म्हणून। ह्या काही भाज्या असतात त्यांना मीठ लागायला थोडासा वेळ लागतो, अदरवाईज ते मीठ मिक्सच होत नाही सगळ्या भातामध्ये किंवा सर्वत्र, त्याच्यामुळे मी आधीच फोडणीच्या वेळेलाच मीठ टाकून देते। आणि दुसरी गोष्ट, भाज्या 2 मिनटं मीठ टाकून जरी परतवल्या, इन्क्लुडिंग कांदा, तरी पण ते छान मऊसूत होतं। ह्याच्यात मी कांदा अवॉइड केलेला आहे मंडळी। आणि त्याच्यानंतर आपली जी भात आणि दुधी, गाजर, तांदूळ भिजत टाकलेलं ते टाकलं। ह्याच्यात मी हळद टाकलेली आहे, नो मसाला, कारण आपण हे रात्रीचं पौष्टिक खिचडी करत आहोत, तो मसाला नाही घालायचा। यात तुम्ही तूप सुद्धा ॲड करू शकता। मी काय करते माहिती आहे, भरपूर प्रमाणात पाणी टाकते, म्हणजे तांदळाचे दुप्पट पाणी टाकते, म्हणजे मऊसूद भात होतो, आणि मग खाताना मी त्याच्यावरती तूप टाकून खाते। हे बघा, अशी छान उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर मी त्याच्यात अजून थोडंसं गरम पाणी ॲड केलं। उकळी आल्यानंतरच तुम्ही कधी पण कुकर बंद करत चला, कारण काय होतं, शिटीबरोबर पाणी वरती येतं, तर असं होऊ नये म्हणून उकळी आणून द्यायची नेहमी त्या भाताला, किंवा तुम्ही पुलाव करत असाल त्यालाही उकळी आल्यानंतर शिटीबरोबर पाणी कधीही वरती येत नाही। तर ही एक टीप नक्कीच लक्षात ठेवा। आणि मला जास्त मऊ असा भात रात्रीचा खायचा होता, त्याच्यामुळे मी ह्याच्यात डबल म्हणण्यापेक्षा ट्रिपल प्रमाणात पाणी टाकलं होतं।
मला थोडंसं मीठ त्यात कमी वाटलं म्हणून मी, कारण पाणी ॲड केलं बरोबर, तर मीठ कमी झालं होतं म्हणून मी थोडंसं परत एकदा मीठ त्याच्यामध्ये ॲड केलं आणि छान ढवळून घेतलं आणि हा कुकर मस्त घट्ट लावून घेतला आणि 3 शिट्ट्या, बरोबर 3 शिट्ट्या. बघा एवढा सुंदर भात होतो, काय बोलू मी तुम्हाला. हा ज्याला भूक नसेल ना तो सुद्धा नक्कीच खाणार हा भात, तुम्ही ट्राय करून बघा. आणि ह्या निमित्ताने ना आपल्या जी मुलं भाज्या खात नाही, भाज्या खायला कंटाळतात, त्यांच्या पोटात सुद्धा ह्या सर्व भाज्या अगदी पौष्टिक आणि रुचकर चवीने जातात. आणि हे सर्व झाल्यानंतर सर्व झोपायच्या वेळेला आमच्या सरांनी घेतली होती नेलपेंट आणि एवढी सुंदर, नखं सोडून बाकीच्या बोटाला सुद्धा माझ्या पायाला नेलपेंट लागलेली आहे. पण असो, त्याला हौस होती. फक्त देवाकडे एकच मागणे की मोठेपणी सुद्धा असंच माझी सेवा करावी याने. चला तर मग नक्कीच ही खिचडी ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.